आणि यानंतर पुढे बातम्यांचा धावता आढावा। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पीएम मोदींबरोबरची ही पहिली भेट असल्याचं देखील सांगितलं जातंय। या बैठकीमध्ये पहलगाम हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षेच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेमध्ये पळाल्याची माहिती सूत्रांनी दिली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेले 6 संशयित चेन्नईहून विमानाने आले अशी माहिती भारताने दिली। त्यानंतर श्रीलंकेतील कोलंबो विमानतळावर तातडीचं सर्च ऑपरेशन राबवण्यात आले आहे। भारत सरकारने आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानमधून हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सल्सची देवाणघेवाण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पाकिस्तानला दिला जाणारा आंतरराष्ट्रीय निधी थांबवण्याची मागणी IMF कडे करण्यात आलेली आहे। IMF कडून पाकिस्तानला दिलेल्या कर्जांची सखोल तपासणी करावी असं भारताने म्हटलं। IMF कडून पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवण्याचा आणि पाकिस्तानला FTFच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याचा भारताचा हेतू आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हल्ल्याची वेळ आलीच तर गंगा एक्सप्रेसवे वरून सुद्धा लढाऊ विमानं झेपावू शकतील। त्यासाठीचं प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडलं। दिवस आणि रात्री दोन्ही प्रकारच्या ऑपरेशनल तयारीची चाचणी झाली। कमी उंचीवरील फ्लाय पास्ट आणि विविध लँडिंग टेक ऑफ तंत्रांनी शो रोमांचक बनवला। जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। सलाल धरणातून भारताने चिनाब नदीमध्ये पाणी सोडलं। पाकिस्तानमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। तिकडे श्रीलंकेतल्या कोलंबो विमानतळावरती तातडीचं सर्च ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेले 6 संशयित चेन्नईहून विमानाने आले अशी माहिती भारताने दिली। त्यामुळे सर्च मोहीम राबवण्यात आली। मात्र विमानात कुठलाही संशयित सापडलेला नाही अशी सुद्धा माहिती मिळते आहे।